नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्टमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही मोत्यांची फुले कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर साहित्य पाहून घेऊया। येथे मी 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत। हे आहे जांभळ्या रंगाचे मोती आणि हे मोती रंगाचे मोती, तसेच कटर, सुई आणि तंगूसचा धागा। तर फुले कशी बनवायची ते पाहूया। इथे मी सुई तंगूस मध्ये ऊन घेतलेले आहे, त्यानंतर गाठ मारून घेतलेली आहे। आता सुरुवातीला आपल्याला 6 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत। सहा मोती ओवून घेतल्यानंतर 6 जांभळे मोती ओवून घेतल्यानंतर सुरुवातीचा जो मणी ओला होता त्यातून आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपण ह्या सगळ्या मण्यातून ही सुई फिरवून घेऊया, म्हणजे जेणेकरून हा गोल जो आहे घट्ट होईल। सुरुवातीला आता आपल्याला एक जांभळा, 4 मोती कलरचे मोती, पुन्हा एक जांभळा, मोती कलरचे मोती। मी येथे एक जांभळा, त्यानंतर 4 मोती कलरचे मणी, पुन्हा एक जांभळा, पुन्हा 4 मोती कलरचे मणी असे ओवून घेतले। आता हे ओवून घेतल्यानंतर हा जो पहिला आपण येथे जांभळा मणी ओवून घेतलेला आहे त्यातून सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे। सरळ दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशी ही पाकळी तयार। आता पुढील जे हे 6 मण्यांची पाकळी आहे त्याच्या पुढील जांभळ्या रंगाच्या मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आपल्याला येथे एक जांभळा मणी, त्यानंतर मोती कलरचे 2 मणी, पुन्हा जांभळा मणी असं ओवून घ्यायचं आहे। हे ओवून घेतल्यानंतर ह्या पाकळीमधील जे आपले हे 2 मणी आहेत सुरुवातीचे, पाकळीच्या सुरुवातीचे हे 2 मणी, ह्या मण्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे। हे इथे छोटी पाकळी तयार झाली आहे। धागा जो आहे हा 1 2 3 इथपर्यंत बाहेर काढून घ्यायचा आहे। असं मण्यांमधून बाहेर काढून घ्यायचं। इथपर्यंत धागा आणल्यानंतर 4 मोती कलरचे मणी, एक जांभळा मणी, पुन्हा 2 मोती कलरचे मणी असं ओवून घ्यायचं आहे। ओवून घेतल्यानंतर हे जे मोती कलरचे मणी आहेत त्यातून आपल्याला सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे। ही झाली मोठी पाकळी तयार। आता धागा आहे तो ह्या 2 जांभळ्या मण्यातून बाहेर काढायचा इथपर्यंत। इथपर्यंत धागा घेतल्यानंतर पुन्हा एक जांभळा मणी, 2 पांढरे मोती मणी, पुन्हा जांभळा मणी। आता ह्या 2 जे मणी आहेत त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे।
पुन्हा धागा फिरून आपल्याला इथपर्यंत घ्यायचा आहे. असं करत आपल्याला 5 पाकळ्या पूर्ण करायच्या आहेत. इथे ह्या 5 पाकळ्या करून घेतल्या आहेत. 1 2 3 4 5 आणि नेहमीप्रमाणे धागा इथपर्यंत आणला आहे, जांभळ्या मण्यापर्यंत. आता 4 मोती कलरचे मोती, एक जांभळा मणी, पुन्हा 2 मोती कलरचे मणी काढून घ्यायचा. ही झाली 6वी पाकळी तयार. आता ह्या 3 जांभळ्या मण्यातून आपल्याला धागा ओढ. आता मोती कलरचे मणी जे आहे त्या 2 मण्यातून आपल्याला धागा असा बाहेर काढून घ्यायचा आहे. जांभळ्या रंगाचा एक मोती ओढ. पुढच्या पाकळीचे जे मोती मणी आहेत तर त्या 2 मण्यातून आपल्याला ही सुई ओवून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे आपले फूल तयार झालेले आहे. तर येथे गाठ मारून धागा फिक्स करून घेते. धागा फिक्स करून कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे हे आपले फूल तयार झाले आहे. असेच आपण आणखीन फुले बनवलेली आहेत. ही अशी फुले बनवून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशनसाठी ते मांडू शकता. तसेच ह्याच्या रांगोळ्या सुद्धा मांडून तयार करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या फुलांपासून महिरप कशी करायची ते पाहणार आहोत. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.